शुभ सोमवार. तर बघा सकाळी सकाळी मस्तपैकी उठल्या पहिले पूजा करून घेतली आणि लगेच गेले मंदिरामध्ये. तर चला अशी छान मंदिरात पण जाऊन पूजा केली. बघा किती भारी वाटतं आहे ना, सोमवारी पूजा करायला गेलं ना मंदिरामध्ये खूप भारी आणि मन पण आपलं भारी भारी राहतं नाही का. आपलं देवाकडं काय तर सगळे देवाकडं काय काय मागायचं बाबा, देव तर किती जणांची इच्छा पूर्ण करत. तर चला देवाला फक्त श्रद्धेची भाव भक्तीची भाव आहे, देवानं श्रद्धेचा भाव आहे. तर चला मस्तपैकी अशी पूजा वगैरे केली, असे फूल वगैरे वाहिले, मस्त वाटत होतं नाही का. बघा किती सगळ्या बायकांना दम पण नाही निघत होतं, किती संसाराचं घाई असते बघा बायांना, घरातली कामं असतात हो, मग ते पण किती वेळ थांबणार नाही का. सगळ्या बायकांचं ते झालं मस्तपैकी अशी खडीसाखर वगैरे ठेवली बाप्पांना देवांना आणि छानपैकी अशी पूजा वगैरे करून नाही का, अगरबत्ती वगैरे सगळ्या बायकांसोबत वगैरे घाई सगळ्या आता संसाराची घाई, घरी जाऊन परत घरची कामं, तिथं पण देवाच्या इथं पण बायांना शांती नाही तर काय सांगणार, बायाचा जन्मच असा असतो. तर मग चला मी मस्तपैकी अशी पूजा वगैरे करून घेतली, अगरबत्ती लावून घेतली. मग काय सांगते, मला असंच होतं आजचा माझा दिवस पण खूप घाईचा होता. तर चला असं मनात श्रद्धेतून देवाला काय मागायचं ते मागितलं तर सगळं देवाकडे मागायला जातात, असं कोणच नाही की देवाला काही मागत नाही. म्हणून चला मी श्रद्धेने देवाच्या पाया वगैरे पडून घेतलं, छानपैकी पूजा केल्या आणि लगेच घरी आले. आणि काय सांगायचं, लगेच भाकरी थापायच्या होत्या आज. मस्त हे साडी घातली ना असे प्रॉब्लेम होतात, कामच नाही होत पटापट हे साडी मध्ये येत असते. तर चला जरा मग लगेच पटापट स्वयंपाक करून घेतला. मला आज खूप काम होते घरामध्ये बघा, शेवग्याचं कालवण केलं होतं आणि इकडं भाकरी केल्या होत्या छानपैकी. बघा भाकरी, माझा तर उपास होता पोरांसाठी. इकडं बघा पापड बनवणारे रव्याचे, तर त्याच्यासाठी आदान ठेवलं होतं, आमच्याकडे आदान म्हणतात. तर चला मला आज कामच नव्हता, ब्लॉग पण काढायला वेळ नव्हता, एवढे काम आहेत. मग पटापट असे बघा पापड रूममध्येच घेतले, बाहेर एवढं ऊन लागते बाबा, आपल्याकडून नाही होणार बाहेर नाही का. तर मग फास्ट बघा पहिली टाईम बनवले मी आयुष्यात पापड. तर बघूया कसे होते, तुम्हाला सांगनच मी बनवल्यावर तळ्यावर कसे झाले ते. तर झालं छान वेगळे असे सगळे पापड रूममध्येच हे केले. मग नंतर म्हटलं उन्हात ठेवता येत काढून, तर मग लगेच केलं. मी कामामध्ये होते तर माझी पोरीनं बघा जेवलीच नाही, लेकरांना नाही का स्वतःच्या हाताने घेऊन खायला नाही होत. तर मीच तिला मग असं लगेच भाकर चुरून हे द्यायला लागतं, मम्मी असते नाही का. आता काय सांगायचं, पोरगी हाताने घेऊन खातच नव्हती. तर मग मी कसं तरी तिला असं भाकर बघा चुरून, असं मस्त शेवग्याचं कालवण चुरून तिला भाकर दिली, तेव्हा तिने कुठं खाल्ली. तर पोरांचं असं असते, माईचं थोडंसं दुर्लक्ष झालं की लेकरं उपाशी राहतात आणि मी माझ्या लेकरांना उपाशी बघू शकत नाही. मग पहिलं तिला बघ किती थकले होती तर जरी, तर असा चेहरा बघून खुश झाले मी.